नमस्कार, आपल्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहे वाटाण्याचे कटलेट। वाटाण्याचे कटलेट बनवण्यासाठी पहिले आपण कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आहे। 1 चम्मच जिरं, 7-8 लसूणच्या पाकळ्या, 2 हिरवी मिरची आणि थोडंसं आलं टाकून घेतलं। त्याच्यानंतर 1 वाटी आपण मस्त वाटाणे घेतले, फ्रेश वाटाणे। आता बाजारामध्ये आलेले आहेत थंडीमुळे। थंडीमध्ये मस्त असे फ्रेश असे वाटाणे येतात, असे वाटाणे 1 वाटी आपण घेतले। सर्व आपण भाजून घेतले। आता आपल्याला मिक्सरने काढून घ्यायचं आहे। सर्व असं मिक्सरला आपल्याला लावून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपण मस्त फ्रेश असा कोथिंबीर टाकून घेतलाय, चवीनुसार मीठ। हे असं आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने जास्त बारीक पण नको, असं मीडियम असं थोडंसं जाडसर जरी असलं तरी चालेल। आता एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहे वाटण तयार केलेलं आपण। असं वाटण काढून घेतलं। त्याच्यासाठी आता आपण बटाटे 4 बटाटे आपण बॉईल केलेले आहेत मीडियम आकाराचे, मॅश करून घेऊया। सर्व बटाटे मॅश झाल्यानंतर आपल्याला वाटाण्याचं जे आपल्याला मिश्रण काढलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे मॅश झालेले बटाटे। 1 वाटी पोहे आपण भिजत घेतले, पोहे आपल्याला टाकून घेतले। आपण ब्रेड पण वापरू शकतो, ब्रेड मिक्सरने काढून, पण आपण इथे 1 वाटी पोहे वापरले। 2-3 कांदे बारीक कापलेले घेतले, थोडंसं नमक टाकून घेतले, हळद, लाल तिखट, धनिया पावडर आणि थोडंसं जिरं टाकून घेतले। सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। त्याची बाइंडिंग जोपर्यंत होत नाही असं सर्व एक गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आणि छोटे छोटे गोळे करून आपल्याला अशा पद्धतीने आकाराचे, जो पण आपल्याला आकार हवा तसा आकार देऊन आपल्याला कटलेट बनवून घ्यायचे आहेत। तर अशा गोल आकाराचे आपण कटलेट बनवून घेणार आहे। अशा पद्धतीने सर्व कटलेट आपण आता तयार करून घेऊया एक एक करत। हे बघा, मस्त असं बाइंडिंग तयार झालेले आहेत। आता कढईमध्ये आपण तेल टाकून घेतले, त्याच्यामध्ये एक एक करत आरामात आपल्याला सोडून घ्यायचे एक एक करत, कारण की तेल जोराने टाकल्यानंतर तेल पण उडू शकतं। त्याच्यासाठी आरामात आपल्याला एक एक करत असे सोडून घ्यायचे आहेत। दोन्ही पण साईडला मीडियम गॅसवरती, फास्ट गॅस पण नको, मीडियम गॅसवरती आपल्याला असे फ्राय करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने बाकीचे जे राहिलेले आहेत ते पण आपण तोपर्यंत बनवून घेऊया आणि असेच फ्राय करून घेऊया। हे बघा, आरामात आपल्याला असे दुसऱ्या साईडला पण पलटे करून घ्यायचे आहेत। आणि हळूवार असे घेऊन आपल्याला काढून घ्यायचे आहेत टिश्यू पेपरवरती। आता आपण सर्व असे काढून घेऊया। टिश्यू पेपरवरती ठेवल्यानंतर काय होईल, जे पण त्याच्यामध्ये राहिलेले तेल आहे ते निघून जाईल। सर्व एक एक करत आपल्याला काढून घ्यायचे आहेत। सर्व अशाच पद्धतीने सर्व असे फ्राय करून घेऊया। थंडीमध्ये खायला असे खूप, आणि लहान मुलांना पण खूप असे आवडतात, खूप छान असे लागतात। तुम्ही पण असे ट्राय करा अशा पद्धतीने। हे बघा किती छान झालेत। सर्व टिश्यू पेपरवरती आपण आता एक एक करत आपल्याला काढून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने तुम्ही मस्त बनवून बघा, थंडीमध्ये खायला पण मस्त असं लगेच असं बनणारा नाश्ता आहे। अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। ह्याच्यासोबत खाण्यासाठी तुम्ही चटणी पण खाऊ शकता किंवा सॉस पण खाऊ शकता।